करा शुभम शिंदे पिक्चर मध्ये पहिलं आक्रमण शुभम शिंदेच्याकडून व्यावसायिक कोळकेवाडीचा हा महत्वाचा भाग जर्सी क्रमांक 9. आता मात्र एक मजबूत लढत होईल. दोन्ही संघ तगडे आहेत. दोन्ही संघ चिपळूण जे आहेत. एका बाजूला दसपटी तर दुसऱ्या बाजूने व्यावसायिक कोळकेवाडी. अशा दोन तगड्या संघ दरम्यानची ग्रँड फिनालेची लढत आहे आणि इथे कोण जिंकेल हे जिंकण्यासाठी लढाई असेल. ही स्पर्धा जिंकण्याकरता हे महोत्सव ज्यांच्या नावावर लिहिण्याकरता ही लढाई सुरू झाली. जर्सी क्रमांक 04 दसपटी चिपळूण संघाचा चढाईपटू यावेळेस आक्रमणावर आहे. समोर पाहिलं तर व्यावसायिक कोळकेवाडीचा फुल हाऊस डिपेंड मैदानामध्ये लायन्स क्लब ऑफ खेड सिटी. यावेळेस पहा टॅकल पॉइंट व्यावसायिक कोळकेवाडी. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी या स्पर्धेला प्रथम पारितोषिक दिलं, कॅश प्राइज दिलं, काळकाई हॉटेलचे मालक दीपक शेठ पांडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी साहेबांना देखील विनंती करेन की आपण येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. एक दिलदार आणि मोठं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. येस, तर जाऊया अजिंक्य पवार इथे कुठला वार करेल. पहिली धाड त्याने टाकली आहे. पहिली चढाई बोनसचा प्रयत्न आहे. पुढे पाहिलं तर एकूण 6 डिफेंडर. बॅकिंगचा प्रयोग अजिंक्य पवारचा पहिला वार बॅकिंग सक्सेस टच पॉइंट अजिंक्य पवारच्या नावावरती. यावेळेस पाहिलं तर एक मजबूत लढत क्रीडाप्रेमींना पाहायला मिळेल. या ग्रँड फिनालेच्या माध्यमातून दोन बलाढ्य संघ एकमेकां समोर आता लढत आहेत. एका बाजूला दसपटी चिपळूण तर दुसऱ्या बाजूने व्यावसायिक कोळकेवाडी चिपळूण. यावेळेस काय डावा ठोकला, रनिंग हँड टचचा डावा ठोकला. यावेळेला प्रतिक्रमण वेगाने केलं जात आहे. निश्चित नजर हटी तो दुर्घटना घडी. ज्या पद्धतीने वेग आणि तेच तर अर्थ या मॅच मध्ये पाहायला मिळते ना. दोन्ही बाळू सर दोन्ही संघ थोडी सोड प्रत्युत्तर देणार आहे. निश्चित यावेळेस पाहिलं तर बोनसची कपाई शुभम शिंदेने केलाय. परसूट केला होता, पाठलाग केला होता आणि अर्थात यावेळेस पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 08 दसपटी चिपळूण संघाचा चढाईपटू. समोर पाहिलं तर एकूण 6 डिफेंडर 6 विरुद्ध 1 अशा प्रकारचा आक्रमण. यावेळेस पाहिलं तर कोचने हा एक आक्रमक असा खेळाडू यावेळेस आक्रमणावरती आहे. बोनसची संधी आहे परंतु बोनसचा प्रयत्न केला जात नाही. एम्प्टी रेट बॅलट रेट करण्याचा प्रयत्न एम्प्टी रेट पूर्ण केली. प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 2 प्रदान केला. व्यावसायिक कोळकेवाडीचा हा अत्यंत महत्वाचा चढाईपटू ज्याचं आक्रमण सुरू आहे. समोर पाहिलं तर 6 डिफेंडर मैदानामध्ये या चढाईपटूला रोखण्याकरता सज्ज आहेत. चढाई आक्रमकपणे होते. निदान रेषेच्या आसपास त्याचं आक्रमण मध्य भागामध्ये इथे अयशस्वी प्रयत्न केला अँकल होल्ड करण्याचा. टच पॉइंट व्यावसायिक कोळकेवाडीच्या खात्यामध्ये. निश्चित एका बाजूला व्यावसायिक कोळकेवाडी संघाकडून छान पद्धतीने गेमचं प्लॅनिंग आधीच ग्राउंडच्या बाहेरून करून आले होते. ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाचे खेळ डावपेच त्यांची शस्त्र असणारे अस्त्र त्यांना माहिती आहे. या वेळेला परंतु तो वार त्या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. 2 गुण त्या ठिकाणी मिळाले. म्हणजेच तर काय आल्या आल्या ज्या पद्धतीने अजिंक्य पवारांनी कॉर्नरने झेप घेतली कुठे ना कुठेतरी यशस्वी ठरलाय त्या ठिकाणी. काय उत्तर दिले पहा सूरज. जशास तसं उत्तर नहीम चौगुले ज्याचं नाव आहे. एका चढाईमध्ये त्याने कमाल केली. 2 गुणांची कमाई आणि पुन्हा एकदा खेळ बहरलाय. रंग बदलतोय. कबड्डी खेळच असा आहे की कुठच्याही क्षणी रंग बदलेल असा कबड्डी खेळ इथे मात्र रंगताना दिसतोय. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या माध्यमातून क्रीडा महोत्सव यावेळेस हो यावेळेला वेगाने प्रतिआक्रमण केलं. आता यावेळेला जर्सी नंबर 5 राईट वरती अटॅक जलद गतीने पाहायला मिळतोय. लेफ्ट टू राईटचं अगदी आपण टायमिंग पाहिलं ना, अगदी वेगाचं टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यांचं हँड अँड आय कॉर्डिनेशन, त्यांचा वेग, त्यांची तेज तर आता अगदी या मॅच मध्ये आणि या चढाईमध्ये त्यावेळेला आदित्य शिंदेला त्या ठिकाणी गेलाय. आदित्य शिंदे याला मात्र दिशा दाखवली आहे. डिफेन्सचा मजबूत खेळाडू आदित्य शिंदेला बाहेर पाठवलाय. हाय व्होल्टेज डाबा होणार आहे. इथे आग लागणार आहे. इथे टक्कर होणार आहे. धूर कुणाचा निघतो हे पाहण्याकरता सगळ्यांचे डोळे या मॅच कडे लागलेत. ग्रँड फिनाले थरार सुरू आहे. महाअंतिम 16 एक राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय लाजवेल अशी स्पर्धा. प्रचंड तुडुंब भरलेल्या क्रीडाप्रेमी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ग्रँड फिनाले इथे सुरू आहे. दसपटी चिपळूण विरुद्ध व्यावसायिक कोळकेवाडी.
निश्चित एका बाजूला अगदी आपण बावीसवर पाहिलं या स्पर्धेचा अख्खादी देशामधून देखील आनंद घेतला जातोय, आनंद लुटला जातोय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील राज्यस्तरीय देखील मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. या संबंध स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अगदी आपण पाहिलं दुर्वा स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून प्रेक्षक गर्दीची गर्दी युट्यूबलाही होताना पाहायला मिळते. यावेळेला बोनस होत नाहीये, 1-2-2चा कव्हरसेट क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भोसले ब्रदर्स यावेळेला प्रति आक्रमणासाठी 8चा थाट जर्सी नंबरवरती आहे, 8 त्यांचा देखील आहे थाट, तो पण आहे मैदानाच्या आत. निषेध यावेळेस एमटी रेडला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 4 व्यावसायिक कोळकेवाडीचा चढाईपटू यावेळेस सुरुवातच एवढी धमाकेदार झाली. याचा शेवट काय असेल हा तर पाहण्याकरता क्रीडाप्रेमी या ठिकाणी थांबतील. क्षणाला उत्कंठ वाढते अशा प्रकारचा सामना या ठिकाणी. बोनसचा प्रयत्न पहा, देखणा प्रयत्न आहे. अर्थातच दमदार या ठिकाणी कामगिरी दोन्ही संघाकडून केली जाते. सुरुवातीपासून दोन्ही संघ आक्रमक झालेत. निश्चित प्रति आक्रमण बावीसवर देखील वेगाने केलं जात आहे. छोटा पॅकेट बडा धमाका आणि याही खेळाडूने कालच्या दिवसात एक त्याचा चांगला खेळ दाखवला होता. बाईकला आग लागली, बंद पडला. डॉक्टर रेडला प्रत्युत्तर यावेळेस क्या बात आहे. थर्ड रेड टू आर डाय, करो या मरो, ही जबाबदारीची चढाई आहे. 2 एमटी रेड आपण केल्या. तिसऱ्या चढाईमध्ये खाली हात माघारी जाता येणार नाही. बोनसच्या टच पॉईंटची नितांत गरज आहे. फुल हाऊस डिपेंड आहे. ऍडव्हान्स टाका, उडीवाण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न फसला. अजिंक्य पवार मैदानाच्या बाहेर चाललाय. काय वार केलेत पा, दसपटी इंजिन गरम आहे. आता पहिलं पाठवलं आदित्यला, आता माघारी पाठवलंय अजिंक्यला. निश्चित तर यावेळेला देखील थर्ड रेड आली आहे. 4 नंबरचा जर्सी प्रदान केला. चढाईपटू लेफ्ट टू राईट अटॅक जलद गतीने पाहायला मिळतोय. म्हणजेच 2 स्टार खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर आहेत. बॅक किकचा वापर केलाय त्या ठिकाणी वा, चौघांनी मात्र त्या ठिकाणी एकट्याला रोखलंय. डुओ डायरेक्ट वरती काय कामगिरी केली पहा. जशास तसं उत्तर. दोन्ही बाजूचं इंजिन गरम आहे. दोन्ही बाजूला पाहिलं तर आग आणि आग लागलेली आहे. आता मात्र इथे हे दोन्ही संघ थांबणार नाहीये. दोघांची इथे मात्र तयारी जोरदार आहे आणि एक मजबूत लढत इथे क्रीडाप्रेमींना पाहायला मिळणार आहे. जर्सी क्रमांक 4 यावेळेस बॅकिंगचा उपयोग केला जातोय. समोर पाहिलं तर 6 डिफेंडर सज्ज आहेत, वाट पाहत आहेत संधीची. यावेळेस बोनसचा प्रयत्न मध्य भागामध्ये केला. या बोनसला मान्यता मिळणं पंचांची गरज आहे. येस, या ठिकाणी मान्यता मिळाली. बोनस त्या ठिकाणी मिळालाय. अगदी आपण चांगला असा टायमिंगचा वापर करत असताना शक्तीपेक्षा युक्तीचा खेळ हा जास्तीचा या ठिकाणी क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं ना तर शुभम शिंदेचा खेळ पहा. ज्या पद्धतीने तो बसतो, त्या पद्धतीने अँकल होल्ड करतो. एखादा वाघ ज्या वेळेला शिकारावरती झेप घेतो ना त्यावेळेला तो 2 पावलं मागे येत असतो आणि शुभम शिंदेचा देखील आपल्याला तसाच खेळ पाहायला मिळतोय. डीप मध्ये अटॅक केलाय, डीप मध्ये अटॅक केलाय. जर्सी नंबर 10 ला बाहेरची दिशा दाखवली आहे. मध्य भागामध्ये घुसला आणि तिथून टच पॉइंट स्कोरबोर्ड तुम्ही पाहू शकता. तुमच्याकरता डिस्प्ले ऑन आहे. मॅच काय होते पहा. ग्रँड फिनालेला साजेल असा मॅच मैदानामध्ये सुरू आहे. लायन्स क्रीडा महोत्सव 2025 तुम्ही पाहताय. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या माध्यमातून क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं गेलं आणि चिपळूणचं इंजिन गेला 7 आणि 7. निश्चित मात्र मॅच रंगतो आहे. दोन्ही संघाच्या माध्यमातून एक तकडी लढत दिली जाते. सुपर टॅकल ऑन असेल. आता मात्र मैदानामध्ये 3 डिफेंडर, एका बाजूला शुभम तर दुसऱ्या बाजूला 2 डिफेंडर आहे. अशा प्रकारचा संग्राम 1 विरुद्ध 3 अशा प्रकारचं आक्रमण आहे. यावेळेस नईम आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी शुभम आहे. गोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न 3 विरुद्ध 1. यावेळेस पाहिलं तर अँकल आता एकट्यावरती भारी आणि सरळ स्पर्धाला पाहायला मिळत आहे. एक शेर आहे तर दुसरा सव्वा शेर आहे भाऊसर. येस, आता मात्र इथे दोन्ही संघ थांबणार नाहीये. दोन्ही संघाला फक्त आणि फक्त विजय हवाय. पराजय त्यांना स्वीकारायचा नाही आणि विजय करताच हा संघर्ष, ही लढाई इथे मात्र शेवटच्या श्वासापर्यंत लढावा लागेल, संघर्ष करावा लागेल, परिश्रमी घाम आणि रक्त गाळावा लागेल. तरच आणि तरच मित्रांनो विजय मिळतो. त्या विजय करताचा संघर्ष निश्चित एका बाजूला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला भोसले याची चढाई आपल्याला पाहायला जरूर मिळते. ज्या पद्धतीने शुभम शिंदेने निश्चित प्रतिस्पर्धी चढाईपटूवर हल्ला चढवला, कुठे ना कुठेतरी सुपर टॅकल त्या ठिकाणी ऑन होताना पाहायला मिळालं. तर अगदी आपण भावेसर या एका बाजूला पाहिलं ना तर कोळकेवाडी या संघाकडे आता 2 ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये इन मध्ये आहेत. म्हणजे त्यांचाही चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय.
ज्या पद्धतीने तुला मारतील ना या मॅच मध्ये शांतता आणि संयम कदापि कोणालाही मान्य नाहीये. तो त्या ठिकाणी आज त्यांना सिद्ध करावं लागेल आणि त्यांना प्रसिद्ध व्हायलाही कदापि वेळ लागणार नाहीये. जर्सी नंबर 2 आक्रमणासाठी जाताना पाहायला मिळतात. 2-2-2चा कव्हर सेट करण्याचा आतमध्ये डीप मध्ये जलद गतीने अटॅक केला जातोय. ज्या पद्धतीने लेफ्ट टू राईटचा हा जलद गतीचा अटॅक हा कुठे ना कुठेतरी वेगाने ठरताना पाहायला मिळतोय. निश्चित एक इम्पेरेट करण्याचा प्रयत्न आहे. वागसाई कोळकेवाडी विरुद्ध 10 पटी चिपळूण या दोन तकड्या संघादरम्यानची ही तकडी लढत ग्रँड फिनालेची महान टीम सामन्याच्या निमित्तानं आपण पाहतोय. लायन्स क्रीडा महोत्सव 2025 मध्ये ह्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना या ठिकाणी रंगतोय. या महोत्सवाचं आयोजन कोणी केलंय? लायन्स क्लब ऑफ खेड सिटी, ज्याने अनेक खेळांना या ठिकाणी प्राधान्य दिलं आणि आज आपण जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा आनंद घेतला. सलग 3 दिवस इथे मातब्बर संघ आले. त्या मातब्बर संघातून अनेक नामांकित खेळाडू खेळले आणि बघता बघता या स्पर्धेचा ग्रँड झाला. तर थर्ड रेड आली आहे. डू ऑर डाय स्पेशलिस्ट यावेळेला संघासाठी तारणहार बनून आलाय मैदानाच्या आतमध्ये. बोनस ऑन असेल मगाची रेड सक्सेसफुल थोडीशी ठरली, परंतु यावेळेला प्रयत्न चांगले पहा काय आहेत. आपल्या हँड अँड आय कोऑर्डिनेशनचा पुरेपूर वापर करणारा हा खेळाडू. इथून मात्र जर्सी नंबर 2 निश्चित या वेळेस अप्रतिम प्रयत्न आहे. जर्सी क्रमांक 2 परिधान केला हा चढाई पटो मध्य भागाला इथे कमाल केली, इथे कमाल केली. जाळ्या तोडलंय, फाडलंय आणि या चढाईमध्ये ग्रँड फिनाले मध्ये ही सुपर डुपर उपर वाली रेड सुपर रेड पाहायला मिळाली. दमदार कामगिरी, शानदार कामगिरी. माळुसर तिघे होते, आता तिघाचा अंत नाही. थर्ड रेड पुढे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा अडवी शकेल मजला ऐसी कोटी भिंत नाहीये आज याच्या समोर. त्यावेळेला जर्सी नंबर 5 थर्ड रेड साठी आहे. डू ऑर डाय स्पेशलिस्ट म्हणून यांना आमंत्रित केलं गेलं. यावेळेला निश्चित वेगाने प्रयत्न केले जात आहेत. त्या ठिकाणी प्रयत्न दमदार आहे, परंतु त्या प्रयत्नाला यश मिळणं फार गरजेचं आहे. इथे मात्र नतमस्तक झाला शुभम शिंदेच्या समोर. यावेळेस अतिशय खोलवर आक्रमण, आणि आता बघता 10 पटी चिपळूणचा संघ ऑलआउट चॉपर ठेवून शेवटचा खेळाडू मैदानामध्ये तो आक्रमण करेल. जर टच पॉइंट मिळाला तर संघ सहकारी मिळेल आणि अन्यथा जर आपण बोनस या रिकाम्या हाताने परत गेलात तर मात्र संघ सहकारी मिळणार नाही. टच पॉइंटची नितांत गरज आहे. बोनस बहाल केलाय आणि इथून पुढे आता लढावं लागेल. जसे क्रमांक 99 इथे मात्र सुरेख टॅकल निश्चित माळुसर अगदी आपण पाहिलं ना थोडी साठी पुन्हा एकदा सज्ज झालेत आणि उत्कृष्ट चढाईपटू. आणि यावेळेला पुन्हा एकदा पाहायला मिळतात जे बँगलोर बुल्स संघातून आपण यांना खेळताना पाहिलं होतं. हे अजिंक्य पवार करण्यासाठी आले पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघावरती वार. त्याचं नाव अगदी आपण पाहतोय अजिंक्य पवार. यावेळेला 2-1-2-2चा कव्हर सेट करण्याच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेग अधिकाची क्षमता, त्याचा बॅक किकचा वापर, ज्या पद्धतीने त्याचं निरीक्षण चित्रीकरण प्रतिस्पर्धी संघाला देखील बरं केला होता. अर्थात एकटी रेड पाहायला मिळाली आहे जिंकेकडून. प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 04 त्यावेळेस आक्रमणावर आहे. ज्या चढाईपटूने चढाईमध्ये चांगली कामगिरी केली होती, 2 गुणाची कमाई केली, तो चढाईपटू यावेळेस आक्रमणावरती आहे. आता मात्र वागसाई कोळकेवाडीचा संघ एक मजबूत स्थितीमध्ये चालला आणि थोडंसं इथे विचार बदलावं लागेल. 10 पटी चिपळून देखील एक बलाढ्य संघ आहे. 2 बलाढ्य संघ दरम्यानची ही ग्रँड फिनालेची लढत एकटी रेड त्यावेळेस पाहायला मिळाली. निश्चित एका बाजूने एमटी रेड दोन्ही बाजूने पाहायला मिळाली. तर यावेळेला प्रतिआक्रमण केले जाणार का? हल्ले डावपेच ज्याप्रमाणे एखाद्या योद्ध्याप्रमाणे मॅच मध्ये जी चुरस चालू आहे ना ती चुरस मात्र 440च्या बोल्ट प्रमाणे फायर होताना पाहायला जरूर मिळते. वेगाने आक्रमण चालू आहे. लेफ्टचा हा अटॅक पाहायला मिळतो.